नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आमचे नांदेड येथील प्रतिनिधी दीपक जोंधळे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की विरोधी पॅनलला चितपट करा। विद्या विकास पॅनलची शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेवर एक हाती सत्ता मिळवलेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये जल्लोष साजरा करते वेळेस सर्व कर्मचारी दिसत आहेत। आपण परिपूर्ण माहिती जाणून घेऊया। आपल्या परिसरातील जाहिराती व बातम्यांसाठी आमचे प्रतिनिधी दीपक जोंधळे यांचे संपर्क करा। डॉक्टर शेख पासून सर्व कार्यकर्त्यांनी सर्व या कामी मदत केलेल्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। विशेषतः मतदारांचे आभार मानतो। आणि पुनश्च एकदा जी ओळख या विद्यापथ संस्थेमध्ये माध्यमिक शिक्षकांची आहे, जी जाणकारांची आहे, खऱ्या अर्थानं सत्कर्माची फळी हे नेहमी गोड असतात आणि ही सत्कर्म करणारी मंडळी पुन्हा एकदा या ठिकाणी आणून मतदारांनी जागा दाखवून दिलेली आहे। मी हा विजय मतदारांना अर्पण करतो। मतदारांनीच हा विजय खेचून आणला। पुनश्च एकदा मी मतदारांचे मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो। कर्जवाढ मर्यादा मिळून जाईल। त्याचबरोबर आधुनिक काळामध्ये त्यांचे कपातीचे जे जिल्हा प्राथमिक शिक्षण जिल्हा पतसंस्थेने जे काही कार्य हाती घेतलेलं आहे कपातीच्या संदर्भामध्ये, त्या पद्धतीने ते काम करण्यात येईल। एवढंच नव्हे तर मागच्या काळापासून आजपर्यंत पतसंस्थेमध्ये इमारत निधी भरपूर वाढ झालेली आहे। इमारतीसाठी येणाऱ्या काळात जागासुद्धा आम्हाला घेण्याचा मानस आहे। याचबरोबर मागील 1995 पासून आज तागायत जो पारदर्शक कारभार या पतसंस्थेचा आहे, सभासदाचं हित जोपासणं या पतसंस्थेनं आजपर्यंत जपलेलं आहे, तेच जपल्या जाईल एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो। माध्यमिक शिक्षकांची जिल्ह्यामध्ये असलेली ही एकमेव पतसंस्था आहे। यामध्ये 250 ते 300 सभासद असून जिल्ह्यामध्ये एक शिक्षण पतपेढीच्या नंतर अतिशय कमी व्याजदराने आणि मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज देणारी ही एक पतसंस्था आहे आणि ही सर्व भांडवलावरची आहे। 2025 आणि 2030 या पंचवार्षिक कालावधीमध्ये जी ही निवडणूक झालेली आहे, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि अतितटीच्या मध्ये ही संपन्न झालेली आहे। त्यामध्ये विद्या विकास पॅनलचे एकूण 11 उमेदवार निवडून आलेले आहेत। 12वा उमेदवार जो होता महिलामध्ये नंदा पाटील आणि नालंदा पाटील आणि शुभांगी तळणकर, यापैकी दोघींनाही सारखेच मतदान होते। ईश्वर चिठ्ठीच्या साह्याने त्या पॅनलला शुभांगी तळणकर त्या ठिकाणी त्यांची चिठ्ठी निघालेली आहे, म्हणून त्या पॅनलचे 4 आणि विद्या विकास पॅनलचे एकूण 11 असे उमेदवार या ठिकाणी आम्ही निवडून आलेलो आहोत। 10 वर्षापासून हे जे जुनं पॅनल आहे, या पॅनलचे प्रमुख अक्कमवाड सर, देवीदास अक्कमवाड सर आणि आनंदराव वाघमारे सर असतील, खलीक सर असतील, डॉक्टर शेख सर आहेत, असे हे जुने मंडळी, बबन घोडके, रमेश दुधमाल, राणा सूर्यवंशी, बलदेवसिंग चव्हाण, जीसी चव्हाण, या सर्वांच्या सहकार्यातून ही पतसंस्था अतिशय चांगल्या स्थितीवर भक्कमपणे उभा आहे। भविष्यातही जो 10 वर्षापर्यंतचा विश्वासाची परंपरा भविष्यामध्येही आम्ही कायम ठेवू आणि येणाऱ्या काळामध्ये ही पतसंस्था प्रगतीपथावर आणि भरभराटीवर नेण्याचा आमचा प्रामाणिक आणि सभासदांच्या विश्वासाला कुठलाही तडा जाणार नाही अशा पद्धतीचं आम्ही कार्य करू। वार्षिक निवडणूक संपन्न झालेली आहे। त्यामध्ये 11 संचालक हे विद्या विकास या ग्रुपचे गटाचे निवडून आलेले आहेत। यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, टाईट शिक्षक संघटना, इतर सहकारी संघटनासोबत होत्या। विद्या शिक्षक ही पतसंस्था जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची पतसंस्था आहे। अतिशय पारदर्शक कारभार त्या ठिकाणी चालतो आणि शिक्षक पतसंस्थेच्या नंतर 10% व्याजदराने देणारी ही दुसरी पतसंस्था आहे। जे काही विरोधात पॅनल होतं
त्यांना आम्ही निवडणुकीच्या पूर्वी विड्रॉलच्या वेळेस 6 जागा देण्यासाठी तयार होतो, 7 जागा देण्यासाठी तयार होतो, दिल्या होत्या. पण त्यांच्यामध्ये एकमत झालं नाही उमेदवारी कोण ठेवावी. बिनविरोधमध्ये आमचे 8 उमेदवार ठरलेले होते, परंतु शेवटच्या क्षणाला त्यांच्यात वाद झाला आणि ही निवडणूक लागली आणि सभासदांनी जिल्ह्यातील सभासदांनी या विद्यमान पदाधिकाऱ्यावर आमचे अक्कमवाड सरजी बालाजी अक्कमवाड मुख्याध्यापक आहे तामसा हायस्कूलला मोठ्या देविदास अक्कमवाड यांच्या नेतृत्वाखाली मांजमकर सरांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल उभा टाकलेलं होतं. याला थोडा विरोधकांनी वेगळा काय रोख देण्याचा किंवा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु सुधारण मतदारांनी सभासदांनी पतसंस्थेचं हित लक्षात घेऊन या ठिकाणी प्रचंड बहुमताने 11 उमेदवार आपल्याला ह्या विद्याविकास सहकारी विद्याविकास पॅनलचे विजयी झालेले आहेत. भविष्यामध्ये ही पतसंस्था व्यापक स्वरूपात आपल्याला याच्यात काय वाढवता येईल, सभासदांना काय सुविधा देता येईल यासाठी हे संचालक मंडळ निश्चितपणे प्रयत्न करणार आहेत. म्हणून जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांचे मी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे 9 उमेदवार आहेत, 2 सहकारी संघटनांचे आहेत. आपल्याला जे उमेदवार निसटत्या मताने पराभूत झालेले आहेत त्या 4ही उमेदवारांना आपल्याला आपल्यासोबत सामावून घ्यावं लागणार आहे. मागे पुढे होतील पण दुसरे आमचे एक उमेदवार 12वे PM कुलकर्णी सर सोबत आहेत, ते निवडून आलेले आहेत. आलेत ना ईश्वर चिठ्ठीने त्या पराभूत झालेल्या आहेत. अशा ह्या 4ही उमेदवारांना आपल्याला तिथं आपल्यासोबत सभागृहामध्ये टप्प्याटप्प्याने ठेवावं लागणार आहे असं मला वाटते. ते आपण सगळे तो निर्णय घेऊ. पुनश्च एकदा जिल्ह्यातील सर्व मतदारांचे मी मनस्वी आभार मानतो आणि नवीन संचालक मंडळाला पुढील कामकाजासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, टाईट शिक्षक संघटना, इतर सहकारी संघटनाच्या वतीनं मनस्वी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय सहकार.